लक्षात असेल तर आपण त्याचे 2 लेक्चर याच्या आधी केलेले आहेत. म्हणजे आपण प्राण्यांचं वर्गीकरण का करतो, कसं करतो, कोणी सुरू केलं आणि कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा वापर आपण त्याच्यामध्ये करतो, ह्या सगळ्याचा आपला अभ्यास सुरू झालाय. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे सजीव असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. त्या सजीवांचा अभ्यास करणं इतकं काही सोपं नाहीये, बरोबर? हा प्राणी कुठला, तो प्राणी कुठला, ह्याच्यात काय स्पेशल आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सिस्टम बरं. जसं आपल्या शाळेमध्ये टाइम टेबल असतं आणि त्या टाइम टेबलमुळे आपलं काम सोपं होतं, तसंच वर्गीकरण करणं म्हणजे आता आपल्या शाळेमध्ये जे टाइम टेबल आहे ते वर्गीकरण असेल ना, शिक्षक, विद्यार्थी, वर्ग, वेळ, दिवस, वर्षभराचं सगळं एकत्र केलेलं टाइम टेबल येते. त्याच्यामध्ये वर्षभराचं नियोजन आहे. तसंच आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण केलं की त्यांचा अभ्यास करणं सोपं जाईल. हाच विचार करून प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रयत्न केले. त्याच्यामध्ये आपल्याला हे माहितीये की अरिस्टॉटलने याची सुरुवात केली होती. हे आपल्या गाळलेल्या जागांमध्ये फार महत्वाचं आहे, अरिस्टॉटलचं नाव. तर त्याने आजूबाजूला असलेल्या सगळ्या प्राण्यांना बघून त्याच्यामध्ये असलेले त्यांचे जे काही भौतिक गुणधर्म आहेत की ते राहतात कुठे, ते खातात काय, किंवा त्यांची रचना कशी आहे, किंवा त्यांचा आकार कसा आहे, लहान आहेत, मोठे आहेत, मध्यम आकाराचे आहेत, हा सगळा त्यांचा अभ्यास करून त्यांच्या फिजिकल कॅरेक्टर्सचा विचार करून त्याने केलेलं वर्गीकरण हे पहिलं होतं, पण त्याला आपण कृत्रिम वर्गीकरण म्हणतो. मग त्यानंतर एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये रचना कशी आहे, तो बनला कसा, एका पेशीपासून त्याची जशी आपण म्हणतो इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती कशी होत गेली आणि तो उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावरती आला, तो कसा डेव्हलप झाला, याचा अभ्यास करताना आपण नॅचरल क्लासिफिकेशनचा अभ्यास करतो. बऱ्याच लोकांनी ते केलं. मागच्या लेक्चरला आपण हे बघितलं होतं की प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये जनन स्तराचे किती स्तर असतात, 3 असतात का 2 असतात. त्याचबरोबर एक पेशी आहे का पेशींपासून उती आहे, उतींपासून अवयव आहेत का अवयवांची अवयव संस्था आहे, आणि अवयव संस्थेमधला एक पूर्ण पूर्ण परिपक्व एक असं त्याची रचना आहे. ह्या सगळ्या टप्प्यांचा एक मुद्दा. दुसरा आपण जो बघितला होता की आपल्या शरीरामध्ये खरी खरी पोकळी आहे का, त्याला म्हणतात सिलोम. म्हणजे मध्य स्तरापासून, जनन स्तराच्या मध्यम स्तरापासून जर ती पोकळी बनली तर त्याला आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल सिलोम, जे आपण आहोत. पण त्यांच्यामध्ये अशी नसेल तर त्याला म्हणतात असिलोमेट. आणि काही लोकांमध्ये ती आहे पण ती त्या मिझोडम पासून बनलेली नाहीये, म्हणजे त्या मध्यम जनन स्तरापासून बनलेली नाहीये, मग त्याला आपण म्हणतो स्युडोसिलेमेट. म्हणजे मधला तो पोकळी म्हणजे छोटी, शरीरामध्ये छोटीशी पोकळी तर आहे पण ती जशी बनायला पाहिजे तशी बनलेली नाहीये मध्य जनन स्तरापासून, म्हणून त्याला म्हणतात स्युडोसिलोमेट. त्यानंतर पुढचा टप्पा आपण बघितला होता की शरीराच्या सेगमेंट बनतात का, म्हणजे जसं आपण गांडुळाचं उदाहरण घेतलं होतं की गांडुळाच्या शरीरामध्ये आपल्याला दिसतात लहान 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 छोटे छोटे असे त्याचे भाग करता येतात. असं अंग आहे का, जर असेल तर ते प्लांट आहे. जसं खडकी गव्हर्नमेंट स्कूल माझ्या. ओके ग्रेट, चला. तर असं त्याचा अभ्यास त्याच्यामध्ये आपण केला होता. ह्या सगळ्या टप्प्यांचा आपण विचार केल्यानंतर क्लासिफिकेशन केल्यावर 2 मोठे गट झाले. एक होतं समपृष्ठरज्जू, एक होतं असमपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जू प्राण्यांचा अभ्यास आपण नंतर करणार आहे. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये ज्यांना पाठीचा कणा नाहीये अशा प्राण्यांपासून आता आपली अभ्यासाची सुरुवात झाली होती. मागच्या वेळेला आपण त्याचा एक टप्पा पार केला होता. आपण अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघापर्यंत आलो होतो, बरोबर. आता बुक शेअर करते, त्याच्या पुढच्या टप्प्याकडे आपल्याला जायचंय. रिव्हिजन मी सगळं तुमचं आता घेतलेलं आहे. बघा, प्राण्यांचे वर्गीकरण हा आपला धडा आहे, त्याचा आपण हा सगळा भाग केलेला आहे, बरोबर. प्राणी वर्गाच्या ज्या काही 2 मोठे गट आहेत बघा, असमपृष्ठरज्जू, समपृष्ठरज्जू, हे झालं आपलं बोलून. मग अच्छा ह्या 5 मुद्द्यांचा जो अभ्यास आहे त्याला अतिशय महत्वाचं नाव आहे पंचसृष्टी पद्धत, बरोबर. ह्या रॉबर्ट विटाकरने दिलेल्या या पंचसृष्टी पद्धतीप्रमाणे आपण ह्या 5 गोष्टींचा अभ्यास करतोय. त्यातली पहिली मी तुम्हाला सांगितली की शरीराचं संघटन कसं झालं, म्हणजे काय, बॉडी ऑर्गनायझेशन. एक पेशी आहे का बहुपेशी आहेत, बहुपेशी असतील तर नुसतेच पेशी पेशी आहेत का त्याची रचना केलेली उती बनल्या, उती बनल्या असतील तर त्याची अवयवांमध्ये काही विभागणी झाली आहे का, ते आहे. अच्छा, एक टप्पा मग अशी बोलायचा राहून गेला, तो होता शारीरिक सममिती. आपल्या शरीराचे समान भाग होतात का, होतात तर कसे कसे
कापल्यावरती होतात, जसे आपल्या शरीराची तर द्विसममितीय, बरोबर, द्विपार्श्व सममिती, आपण दोन भागामध्ये. पण तसं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, केक घेतला तुम्ही, एखादा केक जो गोलाकार आहे, त्या केकला तुम्ही असं 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 कसंही कापलं तरी पण समान दोन भाग होणारच आहे. अशी त्याला म्हणतात अरीय सममिती, म्हणजे त्याला रेडियल सिमेट्री म्हणतात इंग्रजीमध्ये, की तुम्ही त्याला कसंही कापा दोन भाग होणार आहेत. आणि एक असते असिमेट्रिक, त्या शरीराला कुठलीही सममिती नाही. अशा पद्धतीचे प्राणी देहगुहा आपण बघितली, सिलोमेट, स्युडोसिलोमेट आणि एसिलोमेट. जननस्तर म्हणजे द्वि किंवा त्रि, म्हणजे डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक. आणि खंडीभवन म्हणजे शरीराच्या सेगमेंट्स आहेत का, खंड आहेत का, बरोबर. ह्या सगळ्या 5 महत्वाच्या पंचसृष्टी पद्धतीचा वापर आपण बघितला होता. मागच्या वेळेला आपण ह्या प्राणी संघामध्ये म्हणजे अपृष्ठरज्जू प्राणी संघामधल्या सगळ्या 9 पर्यंत, म्हणजे मृदुकाय पर्यंत आपलं सगळं डिस्कशन झालेलं होतं. संधिपात तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला बोललं होतं की सगळ्यात मोठा गट सगळ्या जीवसृष्टीमधला म्हणजे प्राणी वर्गीकरणातला सगळ्यात मोठा आहे कोणता, त्याला म्हणतात अँथ्रोपोडा, म्हणजे आर्थ्रोपोडा. म्हणजेच काय, हे संधिपाद. आर्थ्रोपोडा ह्या शब्दाचा अर्थ आहे की आर्थ म्हणजे आर्थ्रो या शब्दाचा अर्थ खरं हाड आहेत, संधी त्यांना जॉईंट केलेली हाडं किंवा त्यांचे असे छोटे 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 खूप सारी अंग एकमेकांना जोडलेली आहेत. जसं आपला हात बघा ना, आपल्या हातामध्ये इथे हाड आहेत, इकडे हाड आहेत, इथे हाड आहे, इथे हाड आहे, अशी खूप सारी हाडं जोडून 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 आपला हात बनलेला आहे. असंच या संधिपात प्राण्यामध्ये खूप साऱ्या त्यांच्या छोट्या छोट्या तुकड्यांना जोडून त्यांची उपांग बनलेली असतात. आणि पूर्ण प्राणीसृष्टीतला हा सगळ्यात मोठा असा फायलम आहे, म्हणजे एक प्राणी संघ आहे. दुसरं, हा सगळीकडे आढळतो, म्हणजे तुम्ही समुद्राच्या तळापासून ते अगदी उंच टेकडी किंवा पर्वताच्या शिखराच्या अगदी उंच टोकावर गेला तर तुम्हाला ह्या आर्थ्रोपोडा म्हणजे संधिपात प्राणी संघातले प्राणी दिसतात. ह्यांच्या शरीराला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते आहे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, एक्झोस्केलेटन. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये, आपल्या सगळ्यांच्या शरीराच्या मध्ये स्केलेटन आहे, त्याला आपण काय म्हणतो, कंकाल, अस्थि कंकाल आपल्याकडे आतमध्ये आहे. पण ते अंतर्गत आहे, शरीराच्या आतमध्ये. आपली हाडं आपल्याला दिसत नाहीत, नख आणि दात सोडले तर. पण बाकी सगळ्या प्राण्यांच्या बाबतीत तसं नाहीये. ह्या प्राण्यांच्या शरीराच्या बाहेरच त्यांचं कंकाल हे त्यांच्या शरीराला प्रोटेक्टिव्ह ठेवतं. तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं मागच्या वेळेला मी, जुळं तुम्हाला कुठेही दिसेल आणि कसंही दिसेल. जसं पिल्लू दिसेल, अंड दिसेल, मोठं जुळं दिसेल. स्वतःच्या किचनमध्ये तुम्ही एकदा जरा जाऊन बघा रात्रीच्या वेळेला अंधारामध्ये आणि एखादं कपाट उघडून बघा, कितीतरी जुळं तुम्हाला बाहेर फिरायला आलेली दिसतील. तर ते इथे राहतात. फुलपाखरं आपल्याला माहिती आहे, आपल्या आजूबाजूला गार्डन मध्ये फुलांवरती आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेले असतात अशी फुलपाखरं. त्यांचे पाय बघा आणि त्यांचे पंख बघा. त्यांचे पंख हे एक प्रकारचे एक्झोस्केलेटन आहे आणि त्यांचे पाय एकमेकांना जोडलेले आहेत. असे झुरळाचे पण बघा ना, असे असे असतात. म्हणूनच संधिपाद. आणि त्यांच्या बाहेरच्या बाजूला बाह्य कंकाल. ह्या सगळ्यामुळे काय होतं की ते स्वतःला प्रोटेक्टिव्ह ठेवतात, कुठेही दिसतात. आणि आपण हे पण पाहिलं होतं, हे त्रिस्तरी सत्य देहगुहा आणि द्विपार्श्व सममिती. जसं जसं डेव्हलपमेंटच्या पुढच्या टप्प्याकडे आपण आलो, हे सगळे डेव्हलप होत चाललेले आहेत. त्यांच्या शरीरामध्ये एक आता परफेक्ट प्लॅनिंग आलेलं आहे. हे प्राणी एकलिंगी असतात, हे खूप महत्वाचे. एकतर मेल किंवा फिमेल, दोघं एकत्र वगैरे असलं कन्फ्युजन याच्यामध्ये नाहीये. मग आपण मोल्युस्का बघितला होता, म्हणजे आर्थ्रोपोडा नंतर मोल्युस्का आहे. मोल्युस्का म्हणजे असे मऊ लिबलिबीत गुळगुळीत, जसं आपल्या ह्या असतात गोगलगाई, त्या शेंबड्या फिरत असतात बघा इकडे तिकडे पावसाळ्यामध्ये, ते सगळे असे मऊ लिबलिबीत असे खूप सारे नुसतेच मांसाचे गोळे वाटावेत असे ते प्राणी असतात. आणि हे पण डेव्हलपमेंटच्या पुढच्या टप्प्यामधले मोल्युस्का. आणि ह्या सगळ्यांमधला सगळ्यात इंटेलिजंट आणि ब्रेन्ड जो कोणी असेल तर तो आहे ऑक्टोपस. तुम्हाला माहितीये, अच्छा मला एक गोष्ट, मी एक व्हिडिओ बघत होते त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट कळली. आपल्या शरीरामध्ये जे काही लाल रंगाचं रक्त असतं, ते लाल कशामुळे असतं, आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन असतं. तर हिमो म्हणजे त्याच्यामध्ये असतं आयन, बरोबर ना. ते आयन आपल्या रंगाला, आपल्या रक्ताला लाल रंग देतं. पण ज्या प्राण्यांमध्ये हिरवं, निळसर अशा रंगाचं रक्त असतं, ऑक्टोपसमध्ये लाल रंगाचं रक्त नसतं, हिरवट निळं रक्त असतं. तर खूप साऱ्या अळ्या पण असतात बघा, त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नाहीये, त्यांच्यामध्ये कॉपरचा एक प्रोटीन असतो, त्याच्यामुळे त्यांचा रंग, रक्ताचा रंग असा हिरवट निळा झालेला असतो. आणि आपल्या सगळ्या प्राण्यांमधला, ह्या सगळ्या प्राण्यांमधला सगळ्यात इंटेलिजंट ऑक्टोपस. ऑक्टोपसला खूप चांगली बुद्धी असते.
बघा ना, आपल्याला दिलेलं पण आहे. हा सगळ्यात असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधला सगळ्यात हुशार आहे. तो स्वतःचा रंग बदलू शकतो. त्याला पोहणं, सरपटणं, चालणं या तीनही प्रकारे हालचाल करता येते. तो पाण्यामध्ये पोहू शकतो, सरपटू शकतो, चालू पण शकतो. म्हणजे भारी ना. डेव्हलपमेंट, एका एका प्राण्यामधनं एक एक काहीतरी स्पेशल गोष्ट डेव्हलप झालेली आहे. ती पुढच्या 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 जीन्स मध्ये ट्रान्सफर होते. एका प्राण्यामधून दुसरा प्राणी आणि दुसऱ्या प्राण्यामधून त्याची पुढची पिढी हे सगळं जीन्स मधनं कॅरी करतं. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये, आपल्या सगळ्या मानवांच्या शरीरामध्ये जे काही जीन्स आहेत आता, त्या सगळ्या जीन्समध्ये ह्या सगळ्या डेव्हलपमेंटचे काहीतरी मेमरीज आहेत. म्हणून आपलं शरीर जे ज्या जीन्सने बनलेलं आहे ते ह्या सगळ्या टप्प्यांच्या पलीकडे आहे. बघा, आता विचार करा, आपल्या शरीरामध्ये असे काही अवयव आहेत जे मोलुस्का सारखे आहेत, जशी आपली जीभ. बघा ना, फक्त एक मांसाचा गोळा आहे, ओठ, काही नाही, त्याच्यामध्ये फक्त मांस आहे, त्याला आकार आहे आणि ते एक विशिष्ट काम करत आहे. म्हणजे एक असा प्राणी जो स्वतःच्या कामामध्ये पण फक्त मऊ स्किनवाला असा आहे, बरोबर. तो अशा प्रत्येक टप्पे तुम्हाला कुठेतरी विचार करून बघा, तुम्हाला दिसेल की तुमच्या शरीरामध्ये ह्याचे काही 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 ग्लिम्सेस आहेत. ठीक आहे. अर्ध समपृष्ठरज्जू मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं. आज आपण सुरू करणार आहे समपृष्ठरज्जू. ह्याचं कनेक्टिंग वरती जे आपण मागच्या वेळेला बोललो ते एकदा रिवाइज करायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण समपृष्ठरज्जूमध्ये का गेलो हे आपल्याला कळणार नाही. हेमिकॉर्डेटा म्हणजे अर्ध समपृष्ठरज्जू प्राणीसंघ हा खूप महत्वाचा प्राणीसंघ आहे. का? असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू ह्या दोघांना जोडणारा तो एक महत्वाचा प्राणीसंघ. तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की आपल्या सगळ्या सजीवांची उत्पत्ती ही पाण्यामध्येच आहे. सगळेच्या सगळे प्राणी हे त्यावेळेला जलचर होते, बरोबर. तेव्हाचे जलचर आणि आताचे भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे आणि पाण्यात राहणारे यांना जोडणारे जे प्राणी आहेत ते आहेत उभयचर प्राणी, बरोबर. म्हणजे या उभयचर प्राण्यांना जर तुम्ही बघितलं तर ते काय करतात, पाण्यामधून जमिनीवरती आयुष्य हळूहळू हळूहळू जसं बदलत गेलं त्याला कनेक्ट करणारा तो खूप मोठा ग्रुप आहे. ते पाण्यामध्ये पण जाऊ शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात. उलट काही गोष्टी करण्याकरता त्यांना पाण्याचीच गरज असते, काही गोष्टींसाठी त्याला जमिनीचीच गरज असते. अशा दोनही प्रकारे ते त्या दोघांमधली कनेक्टिंग लिंक आहे, कनेक्ट करणारे साखळी आहे. म्हणजेच समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू ह्या दोन मोठ्या गटांना जोडणारा हा फायलम प्राणीसंघ आहे. मग ह्यांच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आली ती आहे त्यांच्या शरीरामध्ये छोटासा पृष्ठरज्जू आला. पृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा. तो त्यांच्या शरीरामध्ये आला, पण अगदी छोटासा आला, पूर्ण शरीरामध्ये नाही येतो. अर्ध समपृष्ठरज्जू आहेत, पाठीचा कणा तर आला पण पूर्ण शरीरामध्ये आलेला नाहीये. म्हणून ते प्राणी ह्या दोन्ही गटांना जोडतात. बाकी तर वरती मोलस्का पर्यंत त्यांच्या शरीरामध्ये सगळं आलेलं आहे, बरोबर. बघा, हे सागर निवासी आहेत, वाळूमध्ये बिळं करून राहतात. त्याच्यानंतर ते काय बरं म्हणतात, त्यांना श्वसनाकरता एक किंवा अनेक कल्लाविदर असतात, कारण हे पाण्यामध्ये राहतात. ऑब्व्हियसली एकलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतात, डिपेंड्स. स्वतः बघा, जिकडे जिकडे बदल झालेला आहे, डेव्हलपमेंट झाली आणि दोन गोष्टी ऍड झाल्या, त्या ठिकाणी ते म्हणजे बाय सेक्शुअल आहेत, त्याच्यात म्हणजे उभयलिंगी आहेत. काही झालं तरी पण आपली रेस टिकली पाहिजे, मेलं नाही पाहिजे, असा विचार करून निसर्गाने त्यांना ते अभय दिलंय. ठीक आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे, जो आजचा खरा मुद्दा आहे, तो आहे कॉर्डेटा, फायलम कॉर्डेटा. आता इथून एक नवी स्टोरी सुरू झाली. बघा, ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देणारा पृष्ठरज्जू आहे. आपल्या शरीराला आधार देण्याकरता आपल्याकडे पाठीचा मणका आहे. आपण उठतो, बसतो, झोपतो, पोहतो, उड्या मारतो, आपण अनेक कृती करतो, सायकल चालवतो. कोणत्याही कृतीमध्ये कुठलंही काम तुम्ही बघा, कुठलंही काम करा, अगदी झोपण्याचं काम करा, या कुशीवरून त्या कुशीवर तुम्ही वळता रात्री, किंवा सरळ झोपता किंवा उठून बसता, काहीही करा तुम्ही, तुमच्या शरीराला एक विशिष्ट आकार आहे. या कुशीवरून त्या कुशीवर वळताना तुमचं शरीर असं आपोआप गोल होत नाही, इकडचं हृदय तिकडे जाऊन पडलंय, तिकडचं फुफ्फुस याच्यावर आपटलंय, असं काहीही होत नाही. कारण आपल्या शरीराला सेंट्रल एक महत्वाचा सपोर्टिव्ह ऑर्गन मिळालेला आहे, तो आहे पृष्ठरज्जू, बरोबर. मग ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये असा पृष्ठरज्जू आहे ते सगळे कॉर्डेट्स म्हणजे
समपृष्ठरज्जू, बरोबर. या एका मोठ्या गटामध्ये ह्यांचे 3 उपसंघ आहेत. म्हणजेच काय, विकासाच्या अवस्था, की कसा बरं त्यांचा विकास होत गेला, एक 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 टप्पा तो आपण विचारात घेतला की त्यांचे 3 महत्वाचे गट आपण केले. कोणत्या ना कोणत्या त्यांच्या शरीराच्या स्टेजमध्ये, विकासाच्या स्टेपमध्ये, की भ्रूणावस्था असेल किंवा थोडं मोठं झालेलं बाळ किंवा वृद्धावस्था किंवा पूर्णपणे डेव्हलप झालेला असा त्याचा जो काही बॉडीचा एज असेल, त्या कोणत्या तरी याच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू आला. आयुष्यावर टिकलाय का माहित नाही, पण आलाय, कोणत्या तरी अवस्थेमध्ये आलाय. असे प्राणी आपण याच्यामध्ये घेतले. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये ग्रसनी कल्ला वगैरे म्हणजे फॅरेंजियल गिल स्लिट्स, कोणत्या तरी अवस्थेमध्ये आपल्या विकासाच्या आपल्याला हे गिल स्लिट्स म्हणजेच काय, श्वास घेण्याकरता माशा, पाण्यामध्ये जे मासे असतात त्यांना जी कल्ले असतात त्यांना, ते विकासाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती असले पाहिजे. मग आहे चेतारज्जू, तो एकच असायला पाहिजे, मागच्या बाजूला असला पाहिजे, नळीसारखा पोकळ असला पाहिजे, आणि हृदय पुढच्या बाजूला, अधर. आणि याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे 4 महत्वाच्या गोष्टी पाहिजे. यावरती दिल्या होत्या आपल्याला, धडा जसा सुरू झाला तेव्हाच या दिल्या होत्या, की आता आपल्याला ह्या 4 मुद्द्यांचा विचार करून आपल्या प्राणी संघाला समजून घ्यायचंय. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये काय काय असणार आहे. एक तर त्यांच्याकडे हृदय आहे, ते पुढच्या बाजूला आहे. त्यांच्या शरीरामध्ये स्पायनल कॉर्ड आहे, चेतारज्जू आहे, तो मागच्या बाजूला आहे, आणि तो नळीसारखा पोकळ आहे, एकच आहे. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यामध्ये त्यांच्या आयुष्याच्या त्यांना गिल्सलेट्स आहेत, म्हणजे कल्ले आहेत श्वास घेण्याकरता. दुसरं, त्यांना आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यांमध्ये पाठीचा कणा, पृष्ठरज्जू हा असला पाहिजे. ह्या 4 गोष्टी कंपल्सरी आहेत. ह्यांचा अभ्यास केला एकत्रित सगळ्या प्राणी संघामध्ये आपल्याला 3 गट मिळतात. आता कोणते कोणते ते बघा. पहिला आहे उपसंघ पृष्ठ समपृष्ठरज्जू, पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी. आता एक एक करून समजून घ्या. नाउ लेट मी अंडरलाईन किंवा मेक द मार्किंग ऑन द पेजेस. चला, वेगळाच रंग घ्यायला पाहिजे. आता मला तेच रंग घेऊन आले, कंटाला. हा घेते, चला. ओके. उपसंघ आहे पृष्ठ समपृष्ठ, पुच्छ समपृष्ठरज्जू म्हणजेच कंचुकयुक्त, आणि याचं इंग्लिश मधलं नाव किती सोपं आहे, युरोकॉर्डेटा. युरो आणि कॉर्डेटा, कारण हा ग्रुपच कॉर्डेटा, इट इज कॉर्डेटा. त्यातला पहिला आहे युरोकॉर्डेटा. आता याच्यामध्ये काय आहे, पुच्छ समपृष्ठरज्जू. पुच्छ म्हणजे खरं तर शेपूट. आता ह्याचा अर्थ काय आहे ते आपण जरा समजून घेऊया. हे प्राणी सागर निवासी आहेत, बरोबर. आपल्याला माहिती आहे समुद्रामध्येच आपली सगळी उत्पत्ती झाली आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या नवीन नवीन उद्योग जे झाले आपले इव्होल्युशन, ते सगळे समुद्रामध्ये झाले, सागर निवासी प्राण्यांमध्ये झाले. यांचे शरीर पुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. पुंचकू या चर्मसाम्य म्हणजे चर्म म्हणजे चामडी, चर्मसाम्य म्हणजे चामडी सारखं आवरण त्यांच्या शरीरावरती असतं, त्याला काय म्हणतात, पुंचकू. ठीक आहे. आता ह्यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात. आता मला याच्यावरून काय आठवलं माहितीये का, भला त्याचा संबंध याच्याशी असेल अगर नसेल, नाहीये, पण मी सांगते. जे मच्छर असतात बघा, मच्छर तुम्ही बघितलं असेल, मच्छरांच्या आळ्या स्पेशली पावसाळ्यामध्ये डबकी बिबकी असतात, कुठेतरी पाणी पडलेलं असतं, साचलेलं असतं, त्या पाण्यामध्ये मला अशा खूप साऱ्या अळ्या तरंगताना दिसतील, पोहत असतात त्या, बरोबर. त्याच अळ्यांचे नंतर मच्छर होतात. पण हे उदाहरण का सांगितलं, अशाच अळ्या ह्या सगळ्या पुच्छ समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या पण पाण्यामध्ये स्वतंत्रपणे पोहत असतात. त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागामध्ये पृष्ठरज्जू असतो, पूर्ण शरीरामध्ये त्यांना नाहीये. त्यांना पूर्ण शरीरामध्ये जसं आपल्याला डोक्यापासून कमरेपर्यंत असा सगळ्याच्या सगळा जो माकड हाड आपलं जे आहे, वरून खालपर्यंत जो सगळ्याच्या सगळा आपला पाठीचा कणा आहे, तसं त्यांच्यामध्ये नाहीये, फक्त शेपटीमध्ये. पण आहे, आपल्या 4 मुद्द्यांपैकी एक काय होतं की कुठल्या तरी स्टेपमध्ये आयुष्याच्या त्यांना पाठीचा कणा पाहिजे, तो आहे, आणि त्यांच्या तो शेपटीमध्ये. आता सागर तळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतरण स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. म्हणजेच काय, की सागर तळाशी स्थिरावल्यावर, एक मिनिट, एकच मिनिट, अरे वा, ऐकताय का तुम्ही, 1 मिनिट चित्र बघा.
बरं, ठीक आहे, ठीक आहे. चला. ऑल राईट, चलो. हा, त्यावर होतं, कुठं होतं आपलं? हा, सागर तळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतरण स्थानबद्ध प्रौढांमध्ये. बघा, जेव्हा त्या छोट्या छोट्या असतात अळ्या, नुकत्याच अंड्यामधनं बाहेर आलेल्या असतात, तेव्हा त्या मस्त पोहत असतात तिकडे तिकडे. पण जसे ते डेव्हलप होतात तेव्हा त्या सागर तळाशी स्थिरावतात. समुद्राच्या तळाशी त्यांना एका, काय बरं म्हणतो आपण, एका स्टेबिलिटीची गरज असते, बरोबर? लहान असताना आपण किती आगाऊ असतो, काही करतो. जसे मोठे होतो आपण स्वतःहून अभ्यासाला बसतो की नाही, आपल्याला माहिती असतं अभ्यास केल्यानंतर आपण नापास होऊ. लहानपणी आपल्याला काही चिंता नसते, काय परीक्षा, कसला अभ्यास, काय सगळं मस्त गुंडाळून ठेवतो आपण. विचार करा, तुम्ही जेव्हा बालवाडीमध्ये होतात, तुम्ही असंच होतात की नाही, स्वतंत्रपणे पोहणाऱ्या अळ्यांसारखी. आता तुम्ही मोठे झालाय, तुम्ही हळूहळू सागर तळाशी स्थिरावताय, म्हणजेच काय करताय, स्वतःचा अभ्यास स्वतः करताय. त्याचा उपयोग असा होतो की ते स्थानबद्ध प्रौढांमध्ये होतात, रूपांतरित होतात, म्हणजे डेव्हलप होतात. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. स्थानबद्ध म्हणजे एकाच ठिकाणी चिटकतात, तिकडनं जाऊ शकत नाही कुठे. आता ह्या प्राण्यांमध्ये सामान्यपणे उभयलिंगी प्राणी दिसतात. म्हणजे एकाच प्राण्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचेही गॅमेट्स आहेत आणि तिकडे स्त्री प्रोडक्शन होऊन त्यांना जे काही नवीन पुनरुत्पादनाचे प्राणी निर्माण करायचे ते एकाच प्राण्यामधनं बनवतील. का, विचार करा. आपण वरती जसं बघितलं, शरीरामध्ये जो काही नवा बदल झालाय त्याच्यामुळे आपली रेस संपू नये म्हणून केलेली ती अरेंजमेंट असते. आता ह्या प्राण्यांमध्ये उभयलिंगी प्राणी आहेत. त्याचं उदाहरण आहे हार्डमानिया, डोलिओलम, ऑयकोफ्लुरा, अशी ही नावं कोणी ठेवली असतील? ही नावं बघा. आता हे कसं असतं माहितीये का? चला, तुम्हाला पण मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. खरी खरी गोष्ट आहे. माझ्या ओळखीत एक दादा आहे, तो कोकण माहितीये तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये कोकणाचा खूप मोठा मस्त समुद्र किनारा आहे. त्या बाजूला त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. मग त्याचा अभ्यास असा होता की मला समुद्र किनाऱ्यावरती जाऊन तिथे असलेल्या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करायचा, समुद्रावरच्या प्राण्यांचा अभ्यास करायचा. आणि ते प्राणी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरचे, तिथल्या तटावरती कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी येतात त्याचा मला अभ्यास करायचा. आता ह्याच्यामध्ये वाळूमध्ये असलेले प्राणी, वाहून येणारे प्राणी, काठाजवळ असलेले प्राणी, बरोबर, भरती ओहोटी येते समुद्राला, जगभर काही काही प्राणी येतात, काही काही जातात, अशा अनेक प्रकारच्या प्राण्यांची व्हरायटी. पण तो अभ्यास एका दिवसाचा नसतो, खूप महिने द्यावे लागतात, डिटेल अभ्यास करावा लागतो, निरीक्षण नोंदवावी लागतात आणि त्यातनं काहीतरी शोधावं लागतं. तर त्याने असा अभ्यास केला खूप दिवस, तिकडे 1-2 वर्ष तो तिकडे होता. आणि त्याच्यानंतर त्याला तिथे खूप सारे प्राणी आपल्याला माहित असतात, हे मासे आहेत, हे किडे आहेत. समुद्रामध्ये बघा, तिथे तुम्ही बघितलं असेल, वाळूमध्ये खड्डा करून एक छोटासा किडा जातो आणि तो बाहेर येतो, मग दुसरीकडे खड्डा करतो, असा चालत चालत जातो, तर त्या वाळूवरती असे त्याचे पाय उमटतात. सो छोटूसा किडा असतो, पण त्याच्यामध्ये खड्डा करतो तो वाळूमध्ये. तर अशा अनेक प्रकारच्या सजीवांचा अभ्यास हा त्याने केला. आणि ह्या सगळ्यामधनं माहिती असलेले प्राणी आणि नवीन बघितलेले प्राणी, ह्या सगळ्यामधनं त्याने सांगितलं की मला इथे एका वेगळ्या प्रकारचा कीटक मातीमधला सापडलेला आहे. आणि तो अभ्यास त्याने मांडला आणि त्या रिसर्च वरती त्याने स्वतःच, काय बरं म्हणतो आपण त्याला, एक लिगल असते की नाही, माझं आहे असं सर्टिफिकेट मिळवलं की तो त्याचा रिसर्च आहे आणि तो त्याने शोधलेला एक प्रकारचा सजीव आहे. त्याला म्हणजे असे जे एक्सपेरिमेंट्स असतात त्याला वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यामधनं समजतं की हे प्राणी कोण आहेत. मग त्यांना नावं कोण देतं? जे ज्या देशांमधले सायंटिस्ट असा अभ्यास करतात, जे असं शोधून काढतात, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांची नावं देतात. आपल्याकडे भारतामधल्या लोकांनी शोधून काढलं असतं, आपण त्याचं नाव सोम्या, गोम्या, टोम्या असं काहीतरी ठेवलं असतं सोपं. आणि यांची नावं बघा ना, नावच हर्डमानिया, डोलिओलम अशी नावं कोण ठेवतं? आपण नाही. पण इतर देशामधल्या लोकांना, ज्यांची नावं जनरली थोडी अशी वेगळी असतात, ते हे नावं ठेवतात. लॅटिन, ग्रीक, इंग्लंड अशा वेगवेगळ्या कंट्रीज मधले जे लोक आहेत त्या भाषांमधली ही नावं असतात, फ्रेंच पण असतात. तर त्यामुळे आपण फक्त ती लक्षात ठेवायची. चला, आता दुसरा उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. आता बघा, तुम्हाला वरच्या नावाचा अर्थ कळला का? त्याचं नाव होतं पुच्छ समपृष्ठरज्जू. पुच्छ म्हणजे काय? फक्त शेपटीमध्ये त्यांच्या पाठीचा कणा आहे. म्हणजे कोण आहे? फक्त शेपटीमध्ये पृष्ठरज्जू आहे. आता दुसरं कोण आहे? शीर्ष समपृष्ठरज्जू. शीर्ष म्हणजे काय? डोकं आहे ना तुम्हाला, शीर्ष ठिकाणावर आहे ना, ह्याला म्हणतात शीर्ष.
एक योग आहे, म्हणजे योगासन आहे, त्याचं नाव आहे शीर्षासन. त्याच्यामध्ये डोक्यावरती उभं राहायचं असतं, म्हणजे डोकं खाली पायवर. शीर्ष या शब्दाचा अर्थ आहे डोके. तर हा सिफॅलोकॉर्डेटा, तर सिफॅलो हा शब्द पण तेच दर्शवतो. हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी असतात. ह्यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. जितकी शरीराची लांबी तितका त्यांचा पृष्ठरज्जू. हे संबंध नाहीये, ह्यांचा पृष्ठरज्जू सबंध असं वाक्य असलं पाहिजे. संबंध शब्द चुकलाय आणि त्याला चिटकलंय तेही चुकलंय. ह्यांचा पृष्ठरज्जू सबंध शरीराच्या लांबी इतका असतो, पूर्ण शरीराच्या लांबी इतका तो असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्ला विदारे असतात. त्यांची ग्रसनी इथे मोठा आणि त्याच्यामध्ये भरपूर कल्ले आहेत त्याला श्वास घेण्याकरता. पाण्यात राहतो ना तो. आणि हे प्राणी एकलिंगी आहेत. झाला आता बदल, वर्ण दुसरा आलाय आता, एका टप्प्यामधून दुसरीकडे आला. चला आता आपली रेस टिकलेली, आता पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये मेल वेगळे फिमेल वेगळे. ठीक आहे. अँफिऑक्सम बघा, छोटे छोटे मासे, पण पूर्ण शरीराच्या लांबी इतका पाठीचा कणा. वरती फक्त शेपूटच होती, आता शेपटीवरून पाठीवरती आणि डोक्यापर्यंत शीर्ष समपृष्ठरज्जू. इट इज नॉट जस्ट युअर टेल बट ऑल्सो युअर हेड. हेड टू टेल एवढा मोठा तुमचा पृष्ठरज्जू आता तयार झालेला आहे, तुमचा म्हणजे या प्राण्यांचा. मग आहे उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी, म्हणजे वर्टेब्रेटा, म्हणजेच काय, क्रेनिएट. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे बघा. ह्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. पृष्ठरज्जू म्हणजे फक्त पाठीचा. बघा, आपल्या पाठीच्या कण्यामध्ये काय आहे, चेतारज्जू आहे, बरोबर. पृष्ठरज्जू या शब्दाचा अर्थ आहे की मागच्या बाजूला असा रज्जू जो तुमच्या शरीराला सेन्सिटिव्हिटी बाहेरच्या गोष्टींची देईल आणि त्याला प्रोटेक्टेड काहीतरी हाडांची रचना राहील. पण ह्या डेव्हलप्ड प्राण्यांमध्ये याला वर्टिब्रेटा म्हणजे वर्टिब्रल कॉलम आपल्या शरीरामध्ये बघा, मानेपासून पाठीवरून कमरेपर्यंत जर स्वतःचा हात फिरवून बघा बरं, असं मानेवरून हात फिरवायचा आणि असा पाठीवरून मध्यभागी हात फिरवला तर आपल्या हाताला पाठीला ना काहीतरी टोचतं. त्याला आपण म्हणतो आपल्या पाठीचा कणा. आहे मराठीमध्ये कविता पण एक कणा. तुम्हाला झाली आहे का ती कविता? एक मस्त कविता आहे, फार छान कविता आहे, कणा. भला हा विषय मराठी नाहीये, पण कणा फक्त विज्ञानात नाहीये, मराठीत पण आहे. सांगायचा मुद्दा, फार महत्वाची गोष्ट आहे पाठीचा कणा. ज्या प्राण्यांमध्ये एक विशिष्ट रचना तयार झाली आहे हाडांची आणि त्यांच्यामध्ये आपला चेतारज्जू आहे. म्हणजे आता वरपर्यंत काय होतं, फक्त एक रचना होती, शेपटामध्ये आली, मग डोक्यापर्यंत आली. आता त्या रचनेलाच आपण काय म्हणूया की ती डेव्हलप झाली आहे. वरून हाडांचा आणि मधून चेतारज्जूचा असा त्याचा डबल लेअर तयार झालाय. आता यांचं शरीर, यांचं शीर पूर्णपणे विकसित झालेलं आहे. पूर्णपणे विकसित झालंय त्यांचं शीर, त्यांचं डोकं, डोळे, नाक, तोंड, बिंड सगळे अवयव आले. त्यांचा मेंदू कवटीमध्ये सुरक्षित असतो किंवा संरक्षित असतो. आहे ना तुमचा मेंदू कवटीमध्ये? टकटक करून बघा, आवाज येतो टक 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 टक. कुठे बघा? डोक्याला. कारण की इथे तुमच्या डोक्यामध्ये आहे कवटी, त्याला स्कल म्हणतात किंवा क्रेनियम म्हणतात, आणि त्याच्यामध्ये तुमचा ब्रेन आहे. आपल्या शरीरामधले सगळे महत्वाचे व्हायटल ऑर्गन्स हे नेहमी कुठल्या तरी मोठ्या हाडाच्या मध्ये लपलेले आहेत. बघा तुमचं हृदय इथे की नाही, त्याच्या आजूबाजूला तुमचे वर्टिब्रे आहेत. वर्टिब्रे म्हणजे काय, असे काय म्हणतात त्याला, वर्टिब्रेला काय म्हणतात, आपल्या थोरॅसिक कॅव्हिटी आहे ना अशी बाहेरच्या बाजूला, आपल्याला ते काहीतरी म्हणतात त्याला, मराठीत मला माहित नाही. अशी पुढे आलेली हाडं असतात बघा, पिंजरा, छातीचा पिंजरा, त्याच्यामध्ये आपले फुफ्फुस आणि हृदय हे महत्वाचे अवयव आहेत. तसंच आपला मेंदू फार महत्वाचा आहे. तो कुठे असतो? इथे, कवटीच्या मध्ये. आता पुढची महत्वाची गोष्ट, अंतःकंकाल आणि कास्थीमय किंवा अस्थिमय त्यांचं अंतःकंकाल असतं. शरीराच्या आतमध्ये कंकाल आहे आणि ते कसं आहे, कास्थीमय किंवा अस्थिमय. कास्थी म्हणजे कार्टिलेज आणि दुसरं आहे अस्थि. अस्थि म्हणजे हाड. आता कार्टिलेज आणि हाडामध्ये फरक काय? चला तुम्हाला मी सांगते. तुमच्या सगळ्यांच्या नाकाला जरा दाबून बघा बरं. इथे तुम्हाला काय वाटतं, इथे हाड आहे? हाड नाहीये. तुमच्या नाकाचं हाड इथेच संपतं. तुम्ही सांगाडा बघितला असेल तर कोणाचंच नाक धारदार नाही, कुठल्याच सांगाड्याला नाक नसतं, चपटच असतं, तो खड्डा असतो इथे, इथपर्यंतच हाड आहे. त्याच्या पुढे जे येतं ते आहे कार्टिलेज.
कान बघा, कडक आहे ना तुमचा कान, बरोबर आहे ना, त्याला एक आकार आहे, तुम्हाला दाबू नाही शकत कसं. आणि ते खाली बघा, खालची स्किन जी आहे कानाची ती मऊ आहे, ही मऊ आहे, ही स्किन आहे. पण वरचा भाग बघा जो कडक आहे तो कार्टिलेज आहे, हा कार्टिलेज आहे, हे हार्ड नाहीये. पण कडक स्किन, हार्ड स्किन त्याला म्हणतात कास्थिमय किंवा कास्थी, म्हणजेच काय, कार्टिलेज. आणि अस्थि म्हणजे हाडं, तुम्हाला माहितीच आहे हाडं किती कडक असतात, खूप स्ट्रॉंग असतात. आणि तुम्ही लोकांना मारलं, फायटिंग केलीत तरी पण मजबूत हाडं असतील तर तुम्हाला काही होत नाही, लोकांना लागतं. सो अशा अस्थि आणि कास्थी ह्यांनी आपलं अंतःकंकाल बनलेलं असतं. मग आहे काही पृष्ठवंशीय प्राणी हे जबडे विरहित, तर काहींना जबडे असतात. आता ह्या सगळ्यांमध्ये पृष्ठरज्जू वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, त्यांना आता व्यवस्थित पाठीचा कडा आणि त्याच्यामध्ये लागणाऱ्या चेतारज्जू ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण तरी काही प्राणी जबडे विरहित, त्यांना तोंड नाहीये, त्याला म्हणायचं अग्न्याथा. तर ज्यांना जबडे आहेत त्यांना म्हणायचं ग्नॅथोस्टोमॅटा, जबडे असलेले, तोंड असलेले. आणि ज्यांना नाही आहेत ते अग्न्याथा, ज्यांना आहेत ते ग्नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे, स्टोमॅटा म्हणजे ओपनिंग, पानांमध्ये पण असतं, माहिती की नाही. आता जरा ह्याचे भाग बघा. ह्या पृष्ठवंशीय प्राणी संघाचे आणखीन 6 भाग आहेत, बरोबर. बघा, आपण काय केलं, पृष्ठवंशीय प्राणी संघाचे आपण 3 भाग बघितले. एक होता पृष्ठसम पुच्छ समपृष्ठरज्जू, मग होता शीर्ष समपृष्ठरज्जू, बरोबर. आणि तिसरा जो संघ आहे पृष्ठवंशीय प्राणी, ह्या पृष्ठवंशीय प्राण्यांचे आता 6 भाग आहेत. म्हणजे एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या अशा वर्गवारीमध्ये आता आपण चाललोय. आता ह्या पृष्ठवंशीय प्राणी संघामध्ये 6 गट कोणते कोणते, अरे नाव बघा. एक आहे चक्रमुखी प्राणी वर्ग, चक्रमुखी, चंद्रमुखी नाही, चक्रमुखी. चक्रमुखी बघू आपण काय, चित्रातच दिलेलं आहे चक्रासारखं मुख. दुसरा प्राणी संघ मत्स्य, मत्स्य म्हणजे मासे, पाण्यामध्ये पोहत असतात. नंतर तिसरा आहे एव्ज, एव्ज म्हणजे नाही, उभयचर प्राणी. चला, तिसरा उभयचर म्हणजे अँफिबिया. मग एव्ज, एव्ज म्हणजे पक्षी जे आकाशात उडतात. अरे नाही, एव्ज तर पुढचे आहेत, आणखी एक अरे बरोबर 6 आहेत ना. सरीसृप म्हणजेच काय, रेप्टाइल्स. मग आहे एव्ज, आणि मग आहेत मॅमल्स, लास्ट इज मॅमल्स. ठीक आहे, सस्तन जे आपण. आता जरा एक एक करून समजून घेऊया, खूप इंटरेस्टिंग आहे आणि सोपं पण. हे 6 प्राणी संघ खूप सोपे आहेत. ह्या सगळ्यांच्या पाठीमध्ये पूर्णपणे पाठीचे मणके आहेत. आता सगळ्यात पहिलं आहे तर चक्रमुखी प्राणीवर्ग म्हणजे काय, दिस इज सायक्लोस्टोमॅटा. सायक्लो म्हणजे सायक्लिक, गोल, चक्र, मुखी म्हणजे स्टोमॅटा, त्याचं काय म्हणतात, माउथ इज सर्क्युलर. आता त्याचं रचना बघा कशी आहे. असा लांबच्या लांब असे साप असतात ना, त्याला डोळा आहे आणि चुशी मुख म्हणजे असं लांब गोल असं तोंड आहे. त्याचं शरीर आहे, कल्लारंध्र इथे आहेत, कलारंध्र. आणि मागच्या बाजूला ऑब्व्हियसली त्याचा वर्टिब्रल कॉलम आहे, बरोबर की नाही. आता ह्या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असते. ज्या प्राण्याला चिटकले तिकडनं ते चुशीमुख म्हणजे त्या मुखाने तर त्यांना सक करणार सगळं. जसं आपण वरती बघितलं होतं की एकदम वरच्या याच्यामध्ये त्या काहीतरी म्हणतात बघा, ते प्राणी असं अंगाला चिटकले की ते त्यातनं रक्त असं काय म्हणतात शोषून घेतात. चुशीमुख. त्यांची त्वचा मृदू आहे आणि खवले विरहित आहे. माशांना कसे खवले असतात असे यांना काही नाही, एकदम मस्त स्मूथ सॉफ्ट स्किन आहे. युग्मित उपांग नसतात, म्हणजे उपांग युग्मित असे नाहीयेत त्यांना. मग अंतःकंकाल कास्थिमय असतं. त्यांचं जे अंतःकंकाल आहे हे हाडांचं बनलेलं नाहीये, पण कार्टिलेजचं बनलेलं आहे. ठीक आहे. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात, बरोबर. दुसऱ्या प्राण्यांना चिटकायचं आणि त्यांचं रक्त पिऊन घ्यायचं. रक्त पिणारे चुशीमुख थोडक्यात सांगितलं तर. ठीक आहे. मग आहे मत्स्य प्राणी वर्ग. मत्स्य म्हणजे पायसेस.
आता याच्यामध्ये काय हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात राहणारे जलचर आहेत. आपल्याला माहितीये मत्स्य म्हणजे पाणी, पाण्यामध्ये असतात ते मासे, आणि मासे नेहमी पाण्यातच असतात, जलचरच असतात, बाहेर काढले की मरतात. शीतरक्ती म्हणजे त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते बाहेरच्या तापमानाप्रमाणे बदलत राहतं. आपल्या शरीराचं असं नाही, आपण उष्म रक्तवाले आहोत, हॉट ब्लडेड. हे सगळे कोल्ड ब्लडेड आहेत. आपल्या शरीराचं तापमान 37 डिग्रीच राहणार कायम, बाहेर थंडी असो, गरमी असो, पाऊस असो. यांचं तसं नसतं, हे बदलत राहतं. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्याकरता यांचं शरीर दोन्ही टोकांना निमुळतं असतं. जसा आकार आपल्या जहाजाचा असतो की नाही, टोक इकडे निमुळतं इकडे निमुळतं, किंवा विमानाचा असतो, तसाच यांचा असतो. का बरं? सतत आजूबाजूला पाणी आहे ना, तर पाण्याच्या प्रवाहामध्ये जायचं असेल आपल्याला तर ते पाणी कापून जावं लागतं. पाणी कापण्याकरता शरीराचा पुढचा भाग निमुळता पाहिजे. ते पाणी इथून असं कापलं की मग पुढच्या शरीराला जागा मिळते, असं ते पोहतात पाण्यामध्ये. म्हणून त्यांच्या शरीराचा आकार हा असा निमुळता असतो, पुढे पण आणि मागे पण. पोहण्याकरता सोपं होतं. ठीक आहे. ह्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. युग्मित म्हणजे 2, अयुग्मित म्हणजे 1. डबल किंवा सिंगल पर म्हणजे पंख. आता बघा ना, पृष्ठपर, अधरपर हे युग्मित आहेत की नाही, आणि पुच्छपर हा एकच आहे, अयुग्मित आहे. बरोबर. पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्याकरता होतो. इकडे तिकडे असं 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 फ्लिप करतं ते मागणं, मग दिशा बदलू शकतो हा मासा. यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते, तर अंतःकंकाल कास्यमय किंवा अस्थिमय असते. जे लोक फिश खातात त्यांना हे जास्त चांगलं माहिती असेल. माशांच्या शरीरावरती खूप सारे खवले खवले असतात, बरोबर. आणि ते खवले त्यांचं बाह्य कंकाल आहे, बाहेरच्या बाजूला असलेला सांगाडा. आणि अंतःकंकाल म्हणजे शरीराच्या आतमध्ये असलेली हाडांची रचना, बरोबर की नाही. आपली आपली हाडं जी आहेत ही अस्थिमय आहेत, पण यांची हाडं कधी कधी कार्टिलेजनी पण बनलेली असतात. जे लोक, जसं मी म्हटलं, जे लोक फिश खातात त्यांना चांगलं माहितीये, काहीतरी असं म्हणतात ना, घशामध्ये त्याचा काटा अडकलाय, हाड अडकलंय माशाचा, तर ते कुठून असतं, तर त्यामधलंच असतं की नाही, त्याच्यामध्ये असलेल्या अस्थी. श्वसन कल्ल्याद्वारे होतं, स्वाभाविक आहे, कारण ते मासे आहेत, ते कल्ल्यांनी श्वास घेणार आहेत. खूप सारे मासे तुम्हाला माहिती आहेत, ज्यांची ज्यांची नावं माहिती आहेत सगळी लिहून टाका. रोहू, पापलेट, समुद्र घोडा म्हणजे सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रेस, स्टिंगरे वगैरे वगैरे सगळे या मत्स्य प्राणी वर्गामध्ये येतात. मग आहेत उभयचर प्राणी. मग अशी मी तुम्हाला म्हटलं होतं, उभयचर प्राणी हे जलचर आणि भूचर यांच्या मधली कनेक्टिंग लिंक आहे, त्यांना सांधणारा दुवा आहे. मग उभयचर प्राण्यांमध्ये त्यांच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे ते पण आता बघा. हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात, म्हणजे एकदम छोटे असतात तेव्हा. तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यामध्ये आणि जमिनीवर पण राहू शकतात. बेडूक बघा ना, बेडकाची अंडी ही पाण्यामध्येच असतात. बेडकाचे टॅडपोल असतात ते पण पाण्यामध्येच असतात. तेव्हा तो कोणी म्हणणार पण नाही की याचे बेडूक बनणार आहे. त्यांचा आकार बऱ्यापैकी माशासारखाच असतो, कारण ते पाण्यामध्ये असतात. आणि तेव्हा ते पाण्यामध्येच श्वसन करू शकतात, तेव्हा त्यांना नाक बीक असं वगैरे काही नसतं. ठीक आहे. पण जसे ते मोठे होतात, त्यांच्या शरीरामध्ये बाकीचे अवयव डेव्हलप होतात, तेव्हा ते पाण्यामध्ये पण आणि जमिनीवरती पण असे राहू शकतात. आणि ते जलीय आणि वायू असं श्वसन करतात, पाण्यामध्ये पण करतात आणि जमिनीवरती डायरेक्ट हवेतनं पण असं श्वसन करू शकतात. म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. दोनही कडे चर म्हणजे फिरू शकणारे असे ते प्राणी. मग आहे उपांगांच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात. त्यांना नख बिख नाहीये. उपांग म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हात किंवा पाय. त्यांच्या 2 जोड्या, 2 पुढे 2 मागे. त्यांना बोट आहेत पण नख नाहीयेत. बरं आहे ना, आधीच किती घाण दिसतात, आणखीन विचित्र दिसले असते. बाह्य कंकाल नसतं आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनाकरता नेहमी ओलसर असते. तुम्हाला काय वाटतंय, हा जो बेडूक आहे ह्याची त्वचा कशी असेल? तुमच्यापैकी कोणी तरी बेडकाला हात लावलायच? दिसायला किती घाण दिसतो, ओबड धोबड, पण तशी त्याची त्वचा जी असते ना, एवढी पण काही कडक नसते, सॉफ्ट असते आणि ओलसर असते, कारण ते स्किन मधनं पण रेस्पिरेशन करू शकतात. बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. त्यांना कान नाही आपल्यासारखे, पण कानाचा पडदा आहे. आवाजाचं सेन्सेशन त्यांना होतंय, पण आपल्यासारखा कान आहे त्याच्यामधनं आवाज गेलाय एवढी डेव्हलपमेंट नाही. मान नसते, डोकं
आणि अंग ह्यांना जोडणारी मान नाहीये, एकच आहे. डोळे बटबटीत असतात, त्यांना पापड्या नसतात. डोळे आहेत ते बघतात सगळीकडे, त्यांना पापड्या नाहीये, झाकायला काहीच नाही. बेडूक, टोड, सॅलेमेंडर वगैरे हे सगळे जे आहेत ना, हे सगळे अॅम्फिबियन आहेत. मगर, मगर पाण्यात पण राहते आणि जमिनीवर पण येऊन बसते. असे अनेक प्राणी आहेत. मग आहे सरीसृप. अच्छा, त्याच्यामध्ये कासव पण येतं वरच्या याच्यामध्ये. सरीसृप हा मला अजिबात न आवडणारा घाणेरडा प्राणी आहे. पाल. तुमच्यापैकी किती लोकांना पालीची भीती वाटते किंवा किळस येते अशी? तुम्ही सगळे माझ्या मताशी सहमत असाल जर तुम्हाला माझा मुद्दा कळत असेल तर. हा जो प्राणी वर्ग आहे ना, खर तर हे सरपटणारे प्राणी आहेत. माझ्यामध्ये साप येतो, अजगर येतो, पाली येतात, सरडे येतात, असे सगळे सरपटणारे प्राणी याच्यामध्ये येतात. कासव. अच्छा, वरच्या याच्यामध्ये मग अशी मी तुम्हाला चुकून सांगितलं होतं की कासव आणि सुसर, तर ते पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहणारे असले तरी पण ते रेप्टिलियामध्ये खाली येतात बरं का. वरती मी तुम्हाला जे सांगितलं ते वरच्या नाही, खालच्या वर्गाचं आहे. तर हे काय असतात, हे सरपटणारे प्राणी असतात. बघा ना, कासव त्याचं अंग म्हणजे 4 पायावरती असं घेऊन जातं, पण ते बऱ्यापैकी सरपटतच जात असतं. आणि सुसर मगर ही पण अशी पाण्यामध्ये आणि जमिनीवरती मोठे मोठे पाय असले तरी पण सरपटत जात असते. खर तर आधी पूर्वी सापांना पण पाय होते, पण नंतर ते काय बरं म्हणतात, डेव्हलपमेंट आणि त्याचे इव्होल्युशन ज्याच्यामध्ये ते गेले, म्हणून आजकाल सापांना पाय नाही आहेत, पण ते त्या कनेक्टिंग लिंक पण पुढे आलेले. आता प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपडणारे हे पहिले प्राणी आहेत. अशा पूर्णपणे जमिनीवरच आहेत, हे पाण्यामध्ये जात नाहीत, त्यांना गरज नाही पाण्यामध्ये जायची. म्हणजे जगण्याकरता पाण्यामध्ये जाऊन राहिलंच पाहिजे अशी यांना गरज नाही, पूर्णपणे जमिनीवर राहू शकतात. हे प्राणी शीतरक्ती म्हणजे पॉयक्युलोथर्मिक असतात. त्यांचं शरीर उचललं जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटतात. आता ज्यांना पाय आहेत त्यांना हा प्रॉब्लेम नाहीये. जर सापाला पाय असते तर तो पण पालीसारखा गेला असता, पण त्याला पाय नाहीये म्हणून तो सरपटत जातो. त्यांची त्वचा कोरडी असते आणि खवलेयुक्त असते. त्यांचं शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. शिर म्हणजे डोकं आणि धड म्हणजे अंग. ह्या दोघांना कनेक्ट करणारी त्यांची मान आहे. बरोबर की नाही? ह्यांना मानेसारखा भाग आहे. त्यांना बाह्यकर्ण नसतो पण खड्डा असतो. बरोबर. आणि त्यांच्या बोटांना नख असतात, अंगुलींना नख असतात आणि सगळ्यात किळसवाणे प्राणी असतात. मग आहे पक्षी वर्ग. सॉरी, मग अशी मी तुम्हाला कासव आणि सुसर ह्या दोघांनाही ऍक्च्युली अॅम्फिबियन मध्ये टाकलं होतं, पण ते आहेत ऍक्च्युली रेप्टिलियामध्ये. माय मिस्टेक. मग आहे पक्षी वर्ग म्हणजे एव्स. ऍक्च्युली मी तुम्हाला हे सांगत होते की ते जमीन आणि पाणी दोन्हीकडे राहतात, पण ते त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतात. मग आहे एव्स, पक्षी वर्ग. हे कशेरू स्तंभयुक्त आणि पूर्णपणे खेचर जीवनाकरता अनुकूलित झालेले असतात आणि हे उष्ण रक्ती आहेत. हे शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. ठीक आहे. कशेरू स्तंभयुक्त म्हणजे पाठीचा कणा पूर्ण असलेला असा तो. खेचर म्हणजे जमिनी आकाशामध्ये उडणारा. खग म्हणतात ना त्यांना. ख म्हणजे आकाश, खग म्हणजे आकाशात जाणारा, तर खे म्हणजे आकाशामध्ये, चर म्हणजे फिरणारे, आकाशात फिरणारे, असे ते असतात. आणि हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी व्हावा म्हणून त्यांचं शरीर पण दोन्हीकडे निमूत आहे. बघा ना, इकडे आणि इकडे. उष्ण रक्ती आहेत जसे आपण आहोत, आपल्या शरीराचं तापमान आपण फिक्स ठेवतो तसं हे पण ठेवतात. त्यांना अग्र उपांग त्यांचे जे आहेत ते पंखामध्ये बदललेली आहेत. त्यांचे पुढचे 2 हात झालेत पंख आणि अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नख असतात. त्यांचे जी बोट आहेत जे पंजेचे आहेत त्याच्यावरती खवले आहेत आणि त्यांना नख आहेत पकडायला. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपामध्ये आहे. जी पिसं असतात ते बाह्य कंकाल ऍक्च्युली. शिर आणि धड यांच्यामध्ये मान आहे. त्यांचं डोकं आणि त्यांचं शरीर यांना जोडणारी मान त्यांना आहे. त्यांच्या जबड्याचं रूपांतर चोचीत झालंय. जे सगळेच्या सगळे पक्षी आपण बघतो त्या कोणालाच तोंड नाही, त्या सगळ्यांना चोच आहे. कारण त्यांच्या तोंडाचंच परिवर्तन त्यांच्या चोचीमध्ये झालंय. कारण ते आकाशामध्ये उडतात, वरनं खाली जाऊन किडे बगळे काय काय तुम्ही बघितले असतील ते पाण्यामध्ये बुडून पण ते मासे खाऊ शकतात. एवढे त्यांनी स्वतःच्या
रचनेमध्ये बदल केलेले आहेत. मग आहे सस्तन प्राणी वर्ग म्हणजे मॅमेलिया म्हणजे आपण. आणि मॅमलचं त्यांनी उदाहरण कोण दिलंय बघा, वटवाघूळ. पण हे माहिती असलं पाहिजे, वटवाघूळ हा पक्षी वाटतो. जसा कासव आपल्याला वाटला होता उभयचर आहे, पण तो होता रेप्टाईल मध्ये, तसा वटवाघूळ पक्षी वाटला तरी पण तो आहे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यांमधला बघा नावातच अर्थ आहे, स्तन म्हणजे दूध देणाऱ्या ग्रंथी. मग ज्या माता आपल्या बाळाला दूध देऊ शकतात म्हणजे डायरेक्ट जन्माला घालतात, पिल्लांना डायरेक्ट जन्माला घालतात, अंडी बिंडी घालायचा प्रश्नच नाही, सगळेच्या सगळे सस्तन प्राणी डायरेक्ट आपल्या बाळाला जन्माला घालतात आणि त्याला दूध पाजतात. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणून त्याला सस्तन प्राणी म्हणतात. हे प्राणी उष्ण रक्ती आहेत, आपल्याला माहिती याला म्हणतात होमिओथर्मिक म्हणजे शरीराचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहणार आहे. डोकं, मान, धड, शेपूट हे शरीराचे सगळे वेगवेगळे भाग आहेत. बोटांना नख आहेत, नखर खूर काहीतरी आहे. खूर म्हणजे बैलांना, गायींना किंवा हरणांना तुम्ही पायाला बघितलं असेल ते खूर म्हणजे नॅचरल शूज असतात. नखर म्हणजे नखासारखे लांब भाग असू शकतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या रूपात असतात, आपल्याला पण आहे बाह्य कंकाल आहे बघ. ऍक्च्युली आपले केस हे आपल्या अस्थींचा मल आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आतमध्ये जी काही आपली हाड आहेत त्यांचा मळ म्हणजे खरं तर आपल्या केसांमध्ये बाहेर पडलेला असतो तो. तर बाह्य कंकाल आहे आपल्याला, पण ते केसांच्या रूपात आहे. आता याचे उदाहरण काय, आपण, मग कांगारू, डॉल्फिन. डॉल्फिन हा मासा नाहीये, सस्तन प्राणी म्हणजे मासा म्हणजे माशासारखा पाण्यामध्ये असतो पण तो आहे सस्तन प्राणी. आणि वटवाघूळ. बरोबर. बघा जे मी तुम्हाला आता मगाशी म्हणाले तेच आहे बघा, सुसर, मगर हे प्राणी पाण्यात राहतात जमिनीवर. मग ते उभयचर आहेत का सरीसृप आहेत? मी यांना उभयचर मध्ये टाकलं होतं, पण ते सरीसृप आहेत हे आपण वरती बघितलं. जसं पालीच आहे ना, सेम तसंच मगरीच आहे. जर पाल रेप्टाईल आहे तर मगर पण रेप्टाईलच असली पाहिजे, बरोबर आहे. देव, मासा, वालरस हे प्राणी हे पाण्यामध्ये किंवा समुद्रात राहणारे प्राणी मत्स्य वर्गात समाविष्ट असतील की सस्तन वर्गात? देव मासा, विचार करा. देव मासा हा खूप मोठा पण सस्तन मासा आहे, बरोबर. आता आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी असतात आणि त्यांचं वर्गीकरण करताना आता तुम्हाला माहिती आहे की त्यांचा तुम्ही अभ्यास कसा करणार. पक्षी असतील, मासे असतील, साप असतील, घरातली पाल असेल किंवा आर्थ्रोपोडा मधला घरामधला एखादा कोळी असेल, बरोबर. तुम्हाला आता माहिती आहे की त्या गटांची नावं काय आहेत. सो ह्या अॅनिमल क्लासिफिकेशनचा वापर आपल्या खऱ्या खऱ्या आयुष्यामध्ये करून बघा, किती इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला. हा धडा नुसता पाठ करण्याकरता किंवा पेपरमध्ये लिहिण्याकरता नाहीये, हा धडा आपल्या आजूबाजूला असलेल्या सजीवांना बघण्याकरता. ठीक आहे, चला थांबूया आज आपण इकडे. बाय, थँक्यू. बाय प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम, बाय मुलांनो. तू देख ले,